तो गुईरीचा डोंगर आहे. कुठला? आता माझ्याकडे बघा, कॅमेरा फिरवा. हा रायरी आणि तो कुठला? गुईरी. हे जुळे डोंगर आहेत. पण विशेष असा आहे की दोघांची हाईट जरी 2800 फुटावर जरी असली तरी याच्यावर सपाट प्रदेश जास्त आहे. सपाट प्रदेश कळतं ना, म्हणजे ज्या ठिकाणी आपण वास्तू बांधू शकतो अशी जागा. त्या ठिकाणी तसं नाहीये, पण आजही त्या ठिकाणी चौकी पारे आहेत त्या जागेवरती. कारण ज्या वेळेला हा रायगड महाराजांनी राजधानी म्हणून बांधला तेव्हा आजूबाजूचे डोंगर, आजूबाजूचं जंगल आणि जवळजवळ 11 किल्ल्यांची साखळी अशी सुरक्षा एका रायगडाला होती. लक्षात येतं सगळ्यांचं काय बोलतोय? 4 बाजूला किती किल्ले आहेत? 11 किल्ले आहेत आणि संपूर्ण जंगल राखलेलं आहे मराठ्यांनी. सगळे सह्याद्रीच्या कड्यांवरती आपले चौके आहेत, म्हणजे शत्रू कुठूनही चालून येऊ शकत नाही राजधानीकडे. लक्षात आलं? इथून 50 किलोमीटरवरती समुद्र आहे खालच्या बाजूला आणि ह्या सह्याद्रीचा पट्टा आपण वर सोडला, आपण जगदीश्वराकडे गेले की दिसेल 1000 फुटाचा सह्याद्री कडा सोडला की डायरेक्ट पुणे जिल्हा लागतो. म्हणजे डायरेक्ट काय लागते? दख्खन लागते, ज्याला आपण काय बोलतो? देशावर. काय बोलतो? देशावरती. हा सगळा खालचा जो पट्टा आहे हा तळ कोकणाचा पट्टा आहे कोकणामध्ये. लक्षात आलं? तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो गुईरी आणि हा रायरी याची निवड केल्यानंतर 1656 पासून ते अगदी राजाभिषेकापर्यंत, म्हणजे 1674ला राजाभिषेक झालाय. हा जर मधला जवळजवळ 13 ते 14 वर्षाचा जर आपण काळ बघितला, एवढी वर्ष रायगड घडवत होते. याचं कारण एकमेव आहे की जशी गरज पडेल तशा वास्तू निर्माण केल्या जात होत्या. असं नाही की एकाच वर्षामध्ये एवढंच पाहिजे. महाराजांनी पत्र दिलं होतं हिरोजींना की तख्तास जागा हाच गड करावा. हे महाराजांनी बघताक्षणी सांगितले रायगडाला. पण तख्तावरती काय पाहिजे? तर आपल्याला राजवाडा पाहिजे, राजसदर पाहिजे, राज्यकारभार चालवणारा. आपले जे सर कारकून आहेत, सर देशमुखी आहेत, त्या सगळ्यांना बसण्यासाठी कार्यालय हवी, अष्टप्रधान मंडळाची कार्यालय हवी. बरोबर की नाही? मग तशा वास्तू फक्त आपल्याला बांधायच्या आहेत असं नेमकंच सांगितलं. पण हिरोजी इंदळकरांनी आपल्या वास्तू विशारदेचा अभ्यास या रायगडावर पुरेपूर जीव खोलून वापरला आणि याचं स्वर्ग तयार केला. आणि तो स्वर्ग आपल्याला इथे दिसतोय, जो तुम्हाला आता इथून कळणार नाही. जसं आपण जाऊ एक एक वास्तू अभ्यासू की तुमच्या लक्षात येईल की वैभव काय आहे. पण हे सगळं वैभव इथे आणलं याचं कारण हे रायगडाचं वैभव ज्या दिवशी संपलं, रायगडाचा शेवटचा स्वतंत्र दिवस होता 9 ऑगस्ट 1818. 9 एप्रिल 1818. किती? शेवटचा स्वातंत्र्य दिवस. तुम्ही म्हणाल देश आपला 1947ला स्वतंत्र झाला. देशाचा जे काही संबंध नाही. भारताचा आज जो नकाशा आहे हा तोडफोड केलेला नकाशा आहे, लक्षात ठेवा. ओरिजिनल अखंड हिंदुस्थान जो कसा आहे हा जर तुम्हाला बघायचा तर 6वीचं पुस्तक उघडायचं आणि त्याच्यामध्ये अखंड भारत बघायचा, ज्याच्यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान हे सगळे देश तुम्हाला भगव्यामध्ये पाहायला मिळतील. एवढा मोठा अखंड हिंदुस्थानाचा कारभार या रायगडावरून चालायचा. कुठून चालायचा? म्हणजे विचार करा, आज ज्या पाकिस्तानचं, अफगाणिस्तानचं गुणगान बाकीच्या देशातली लोक गातात, तिकडून ज्या देशावरून आपल्याकडे हल्ला करतात ते देश पूर्वी आपल्याकडे होते. ज्या नेपाळ, चीन, नेपाळच्या सगळ्या वस्तू आज आपण वापरतोय देश आपल्यामध्ये होते. ते सगळे फाळणीच्या नंतर वेगवेगळे झालेले आहेत या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे अखंड हिंदुस्थानचा कारभार ज्या रायगडावर चालायचा तो शेवटचा ब्रिटिशांनी ज्या दिवशी जाळला ती तारीख होती 9 एप्रिल 1818. आणि 10 मे 1818ला ह्या रायगडाला कायमचं टाळं लागलं. ते 80 वर्ष देश स्वतंत्र व्हायच्या अगदी 19व्या शतकापर्यंत तो काय होता? ओस पडून होता. तो ब्रिटिशांनी जिथून जाळला तो डोंगर याच्या बरोबर खाली आहे, त्याचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. त्या पोटल्याच्या डोंगरावरून जे तोपेचे गोळे टाकले ते या रायगडावरती पडले. आणि सगळ्यात मोठी वास्तू या रायगडावर होती ती म्हणजे समोर बघा काळे दोन तुम्हाला हे दिसत आहेत. दिसते वास्तू? हे बघा समोरच दिसतंय.